त्यात आता माझ्याकडे जाणार मित्रांनो. आम्ही एक छोटीशी गाडी घेतली. आमच्याकडे सगळ्या गाड्या येते बरं का. हो आहे का नाही? कुठल्या कुठल्या गाड्या येते? इनोवा आहे, 3 ॲम्ब्युलन्स आहे. आता एक कार्डियक बुक केली. आणि आम्ही ही एक घेतली काय ती ॲपी 3 चाकी ॲपी गाडी घेतली. बरोबर आहे का नाही? तर आपण आता कुठे चाललोय? मागली फॅमिली दाखव, सगळी गॅंग सगळी मॉल व्यवस्थित दाखव. इकडले दाखवा. इकडले तुम्ही पाहिलंच होय ना? काय तुम्ही पाहिलं? आता आम्ही कुठं चाललोय? पिपळ्याला. तिथं काय देवी, कोणती देवी आहे? पद्मावती देवी आहे. तर आमचं कसं आहे माहिती आहे का? आम्ही नवीन वस्तू कुठली घ्या, सायकल घ्या काय, बरोबर का नाना? सायकल जरी घेतली तरी आपण काय करतो? पुसतो. गाडी नेऊन देवाच्या दारात पुसतो. ती गाडी जेणेकरून बाबांनो आपली लक्ष्मीला देवाच्या दारात एकदा आले तर देवाचं लक्ष राहतं वाहनांवर. बाबा कुठं अडचणी येऊ देत नाही, धंदा पाणी चांगला राहतो. अशा सगळ्या गोष्टी असतात होय ना? तुमचा काय अनुभव सांगा. तुम्ही गाडी पोचाय तुमचा काय अनुभव सांगा. आता माझा अनुभव, मी इनोवा घेतली. हा पहिली कुठली पद्मावतीला, हा नंतर घरी नेऊन कुठली. म्हणजे तुम्ही बी केलं तसं. हो. हा. पण दिवस थोडं इकडं तिकडं होत असतात. आता पहिलं तुम्हाला तर आमच्या वडिलांनी सांगितलं की बाबा पहिले आपल्याकडे सायकल सुद्धा नव्हती. काय एका पाहुण्यानं सायकल दिली आणि ती सायकलचं टायर टाकाय आपल्याकडे पैसे नव्हते. टायर टाकायला खरंच पैसे नव्हते. हा पैसे नव्हतं. तुम्हाला तर आमचं वडील बोललं. हो. तुम्ही काय आपल्याला पहिल्यापासून ओळखता. हो. आमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, काय अडचण नाही. तर मित्रांनो संघर्ष असा रडवतो मी आणि संघर्ष असा घडवतो मी की संघर्षातनं आपण एक शिकून घ्यायचं असतं की बाबा नो काय आपल्याला जर आपल्या आयुष्य बदलायचं असेल, आपलं जीवन बदलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? कष्ट करावं लागेल. कष्ट एकदम इमानदारीने कष्ट करावं लागेल. बरोबर आहे का? बरोबर. हा. तर त्याचं लुबडून जर आपण जर मोठं व्हायचा प्रयत्न केला किंवा 2 नंबर धंद्यातनं जर पुढे यायचं म्हणून जर प्रयत्न केला तर त्याच्यात मिळतं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, पण सुख भेटत नाही. सुख भेटत हा मग क्षणिक सुख आहे ती लगेच हिरवून घेतो देव. देवाला बी माहित आहे की बाबा तू कष्टानं जर कमवत असेल तर त्याच्यात तुला नक्कीच तुझ्या कष्टाला मी साथ देईन. काय देव काय म्हणतो? आधी तू कष्ट कर, तुझ्या कष्टाला मी साथ देतो. फक्त हा कष्टाला साथ देतो, फळ देतो. फक्त तू माझं नको. जर पैसा आला तर देव काय म्हणतो? माझं नको. अशा गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टीतनं आपण शिकायचं असतं. बरोबर आहे का ना? जर आपल्याला देव देऊन बी बघतो, काढून बी बघतो. दिल्यावर आपण किती त्याच्यातनं शिकतोय. आणि आपल्याकडे जर भरपूर आलं तर आपण गोरगरिबांना ती मदत बी केली पाहिजे. म्हणजे समुद्रातनं एखादा जर खडा गेला तर त्याचं दुःख आपल्याला बी होत नाही आणि कोणालाच होत नाही. का होतं दुःख त्याचं? नाही. तर अशा गोष्टी असतात. आता या आमचं नाना आहेत. नाना तुमचा एखादा अनुभव सांगा की राव. नाना जरा मोबाईल मध्ये धरल्यात दंगायचं, त्याच्यामुळे त्यांना काही त्यांचा अनुभव सांगाय त्यांना थोडं कॅमेरा पुढे असतात असं समजून जावा. कारण की पहिल्यांदाच कॅमेरा पुढे आल्यात आणि त्यांना कॅमेरा पुढे यायचं थोडी म्हणजे असतं प्रत्येकाचं जाणार. तुम्हाला तर माहितीच आहे, नवीन माणूस जर कॅमेरा पुढे आला तर थोडा लाजतो, दपाकतो, अशा काही गोष्टी असतात. बरोबर का? पण तुम्ही बघा तरी तुमच्याकडे कॅमेरा तरी फिरवा, कळू द्या नाना कोण काय. बरोबर आहे का नाही? आपल्या लोक लय लाखो मध्ये लोक बघणार आहे का नाही बघत? तुम्हाला 7.5 लाख लोकांनी कालची एक आपण बरं कालच्या व्हिडिओचा विषय सांगा बरं. कालचा व्हिडिओ एक छोट्या बाळाला 2 मिनिटाच्या बाळाला जन्मलेल्या 10 मिनिटात 15 किलोमीटर गाडी ॲम्ब्युलन्सनी इकडे मधनं बारामतीला पोच केलं. सुखरूप पोच केलं. मी स्वतः होतो.
बरोबर का? गाडी सुखरूप पोच केली. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला त्यांच्या हो, आशीर्वाद. म्हणजे कुणी त्यांच्या घरचे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या बरं का. पण नाना तुम्हाला सांगायचं एक राहिलं, मला सकाळी फोन आलता सकट म्हणून त्यांच्याच रिलेटिव्हचा, तर त्या बाळाला शीची जागा नव्हती वाटतं. तर शीची जागा नव्हती मग त्याला स्कीम मध्ये घरची परिस्थिती त्यांची नॉर्मल होती म्हणून स्कीम मध्ये पंढरपूरला शीतलशाच्या घरी न्यायचं होतं. तर नेताना ती 2 तास थोडी ॲम्ब्युलन्स त्यांच्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स थोडी लेट आली कारण की रनिंग भरपूर आहे. पंढरपूर म्हणजे 150 किलोमीटर रनिंग आहे. तर गाडी यायला 2 तास जाणारच की. आता आपण असतं तर 1.5 तासात आली असती गाडी. पण आता तिकडून येऊच तर ती बाळ मेलं, देवाशपथ मेलं. तर आयुष्यभर हो मेलं बाळ मेलं. त्या बाळाला काल त्यांच्या घरी नेऊन ते दफन वगैरे केलं म्हणजे पुरलं बाळ. तर ते मला त्यांनी सांगितलं माझ्या काळजाला लागलं राव नाना काय बी म्हणा तुम्ही. म्हणजे आपण जर एवढे मेहनत केली आणि देवाने थोडी साथ दिली असते ना आणि ते जगलं असतं म्हणजे आपल्याला बी बरं वाटलं असतं आहे का नाही. तर असू द्या आता ज्याच्या त्याच्या नशिबातला भोग असतो होय. ज्याच्या त्याच्या नशिबातला भोग त्यालाच देव देत असतो बरोबर आहे का नाही. त्याला त्या गोष्टीतनं काय म्हणते ती गेल्याशिवाय पर्याय नसतो बरोबर आहे का. आता आपण कुठं आलो डायनेस डेअरीपासून बघा मित्रांनो आम्ही बघत कुठं आलो 6 मिनिटात. हे डेअरी कोणाची आहे? डायनामिक सायबर कॅफे. पण कुठं मालक कोण आहे त्याचा? मालक गोयंका होता याचा. हा? पहिल्यांदा दिल्लीचा गोयंका होता. हो, नंतर गोयंका थोडासा आर्थिक ह्याच्यात सापडला. हो, तो बंद करण्यात होती कंपनी. हो. 5,000 परिवार रस्त्यावर येणार होता. शरद पवार साहेबांनी स्वतः त्यात लक्ष घालून परत ती डेअरी उभा केली. म्हणजे त्यांनी 5,000 लोकांचं कुटुंब सांभाळलं रस्त्यावर येण्यापेक्षा सांभाळलं. म्हणजे काय म्हणजे साहेबांचं काम मोठं आहे आणि अनमोल आहे बरोबर आहे का नाही. म्हणजे लोक जी 5,000 कुटुंब जी उद्ध्वस्त होणार होतं ते आपल्या साहेबांनी वाचवलं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे साहेबांच्या नंतर दादांचं बी काम लय जोरात आहे. दादांचं काम काय करायचं? तडकीपर निर्णय. तडकीपर निर्णय. दादांचा डायरेक्ट निर्णय असतो, यस नाही तर नो हा आणि गोरगरिबांचं लगेच काम करतात. करतात. म्हणजे एका झटक्यात म्हणजे होणार असेल तर करतात, नाही तर नाही म्हणून सांगतात डायरेक्ट. हा, जी काम म्हणजे त्यांच्याकडे खोटं पटत नाही, हो, लाबाड गोष्टी पटत नाही त्या. बारामती तर काय टॉपचं बनवले राव त्यांनी, खरंच 1 नंबर बनवले. म्हणजे ही रोड बघा आमचं बारामतीचं कसलं आहे खतरनाक रोड. आणि त्या खतरनाक रोडवरनं आम्ही नवीन गाडी घेतली लक्ष्मी. हे आमची लक्ष्मी ही पेजो गाडी आहे, पेजो बरोबर का. पेजो गाडी ही पेजो गाडी आपण घेऊन कुठं चाललोय पद्मावतीला पिंपळ्याला काय. आणि ही रोड सरळ बेगून रोड आहे बरोबर का. बघा बेगवान राशन कर्जत महाराष्ट्र शासन आणि 1 नंबर सगळ्या गोष्टी आहेत. हे गाव कुठलं वांजारवाडी आला आता बरोबर का. हो, वांजारवाडी गावातनं बस स्टँड गेलो. वांजारवाडीचं बस स्टँड बघा ना ना जवळ जाऊन दाखवा. जवळ गेल्यावर दाखवा. प्रायव्हेट बस स्टँड केले तिकडे सगळे तिथले तिथं होय. वांजारवाडीचं बस स्टँड म्हणजे बारामती आपली सुधारली म्हणायचं. म्हणजे बाहेरच्या लोकांना नाना माहित नाही. बाहेरचे लोक म्हणतात तुमची बारामती तालुका आहे ना, तालुका जिल्ह्याला मागं सर. जिल्ह्याला मागं साराला असला तालुका आहे. आणि या तालुक्यात तुम्हाला वाटेल की ह्या तालुक्यात फक्त बारामतीचीच लोक आहेत, तर असं काही नाही. त्या बारामतीत लोक आता आपली ॲम्ब्युलन्स आहे म्हणून त्यांना सांगा, पब्लिकला सांगा ॲम्ब्युलन्स आपण कुठं सोडवायचं. ॲम्ब्युलन्स म्हणून नेपाळला सोडायला जाते ते. नेपाळला, नेपाळ, वेस्ट बंगाल, कन्याकुमारी पर्यंत हे गेले. इथं काश्मीरच्या अलीकडं 200 किलोमीटर ते गेले सोडवायला. लद्दाख पर्यंत गेले बारामतीतनं. म्हणजे इतकी बाहेरची लोक आपल्या बारामतीत काम करते बरोबर आहे का. हो, असू दे. आता आम्ही तुम्हाला देवीच्या इथलं गेल्यावर तिथलं थोडं दाखवतो. तुम्हाला
तुम्हाला कसं वाटतंय सांगा. गाडी बिडी तिथं नारळ बिरळ फोडतो होय ना ना, बरोबर. मग तुम्हाला दाखवतो.